जळगाव जिल्ह्यामध्ये नुकताच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दौरा केलाय। भाजपच्या रणनीतीप्रमाणेच प्रहारनं देखील आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तक तसंच महिला बचत गटाच्या काम करणाऱ्या महिलांच्या विविध समस्यांना लक्ष केंद्रित करून संवाद साधायला सुरुवात केली। बच्चू कडू सध्या महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचा मतदारसंघ असणाऱ्या रावेर यावल विधानसभा मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांनी अनिल चौधरी यांच्या नावाची पहिली उमेदवारी घोषित केली आहे। डिसेंबरला सगळी मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आणि त्याच्यानंतर निर्णय घोषित। गावामध्ये अनिल भाऊची जागा इथे सगळ्यात अगोदर आम्ही घोषित केली आहे आणि त्यांच्यासोबत इतर कोणत्या महत्त्वाच्या जागा लढवायच्या ते अनिल भाऊ बसून आम्ही ठरवू। आगामी विधानसभेच्या दृष्टीने भाजपच्या रणनीतीप्रमाणे महिला मतदारच आपला मोठा आधार ठरू शकतील, म्हणून महिलांचा सर्वाधिक समूह असणाऱ्या महिला बचत गट, आशा स्वयंसेविका अशा विविध संघटनात्मक बांधणी असणाऱ्या समूहांना राजकीय पक्ष सर्वाधिक टार्गेट करताना दिसतंय। त्यात आमदार बच्चू कडूंचीही प्रहार संघटनाही मागे राहिलेली नाहीये। सावदा शहरामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहारच्या वतीनं संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता। या संवाद दौऱ्यामध्ये आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांनी शासन दरबारी होणाऱ्या अन्यायाबाबत समस्यांचा पाढा आमदार बच्चू कडू यांच्यापुढे मांडलाय। लवकरच मांडलेल्या समस्या आंदोलन स्वरूपात सरकार विरोधात आक्रोश निर्माण करेल असं आश्वासन उपस्थित महिलांना आमदार बच्चू कडू यांनी दिलं। प्रहार संघटनेच्या वतीनं राज्यभरात उमेदवारांची चाचणी केली जाते। यात प्रहार उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांची देखील उमेदवारी आहे। आमदार बच्चू कडू सध्या महायुती सरकारमध्ये, मात्र आगामी काळात कुणासोबत जायचं याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं देखील दबाव तंत्र आमदार बच्चू कडू वापरताना दिसतंय। महायुतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्यास विधानसभेच्या दृष्टीनं वेगळा निर्णय घेतला जाईल असा इशारा देखील भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात येऊन आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।